माझं नाव विष्णू बाजीराव आंबोरे, राहणार आंबले, तालुका मावळ, जिल्हा पुणे. मी इथला रहिवासी असताना माझा गट नंबर 110चा 1चा 1, 110चा 1चा 2 असा 8 आणे हिस्सा त्याच्यामध्ये माझा आहे. त्या 8 आणे हिश्श्यामध्ये किरण काकडे, रामदास काकडे, आपला रजनीत काकडे ह्या लोकांनी तिथं उद्घाटन केलं सगळं. मग असे जमीन उद्ध्वस्त केले, पोटके लावून 4-4, 10-10, 15-15, 20 पोटके लावायचे आणि जमीन उद्ध्वस्त करून 250 ते 300 फूट मग असं खोल खड्डा कांदा आतमध्ये पाण्याला लावले. असे नाव जर सोडले ना आतमध्ये पाण्यामध्ये फिरण, त्याच्यामध्ये माझा 8 आणे हिस्सा आहे. मग त्याच्यानंतर मी ते कोणी दखल घेणार, ते आम्हाला दादागिरी करावं लागलं. आता आम्ही दोघं बापले असल्यामुळे त्यांच्यापुढे काय करणार, त्यांचा आज जेवणला हायवा फिरतात. आम्ही 10 वेळा बोललो, त्यांनी दादागिरी करायच्या, मारायला बोलले. आम्ही कशी लोक आहे तुला माहिती आहे का? मग आम्ही पोलिसांकडे गेलो. पोलिसांना विचारावं म्हणलं, हे लोक आम्हाला अशी दादागिरी करतात, तुम्ही तर येऊन तिथं काहीतरी करा. त्यांना 4-4 वेळा नोटीस पाठवली, पोलिसांना पाठवली, सर्कल, तलाठी, मामलेदार ह्या लोकांना 4-4 वेळा नोटीस माझ्या हाताने नोटीस नेऊन दिली 4-4 वेळेला. तर ते कुणी काही म्हणावंच घेणं. आम्ही इकडे हा म्हणतो, तो पोलीस म्हणतो जा त्यांच्याकडं, तो पोलीस म्हणतो जा त्यांच्याकडं, तो साहेबच नाही तर असं झालं तसं झालं, असं याच्यावरती उडवडी करून आपलं आम्हाला उधळून लावायचं. असं आम्ही 3 ते 4 वेळा झालं. एक वेळा म्हणलं सर्कलला, म्हणलं तलाट्याला बोललो, अहो म्हणलं तुम्हाला 4-4 वेळा नोटीस त्यांनी पंचनामा करण्याकरता तरी या ना एकांतरी वेळेला. तर तुम्ही आम्हाला गरीब जर तुमच्या आम्ही हे मागण्याकरता, न्याय मागण्याकरता तुमच्या काही याच्यात जर तुम्ही जर न्याय जर नाही दिला, तुम्ही जर आलं तर आम्ही जायचं कुणाकडे म्हणलं. तर त्यांनी आखी जमीन उद्ध्वस्त करून टाकली पोटके लावून. असे एक एक नाही 10 20 आणि शिवाय लावायचे कधी, रात्रीचे लावायचे. रोडच्या कडेला आहे ना रोड, असं आमचा मावळ तालुका जाणारा रोड आहे, तळेगावमधून निघलेला रोड जे मावळ तालुका जातो ह्या रोडच्या कडेला आहे. दिवसा बघतील म्हणून रात्रीच्या लावायचे 10च्या नंतर, रात्रभर त्यांचा तोच दांगडू चालू. आणि ती पोटे काही कमी नसेल लावीत, 10-10, 20-20, 21, 25-25 एक एक वेळेला उडवायचे. घरातली भांडी सुद्धा पडतात काही काही वेळेला. आम्ही एक वेळेला जवारी काढतो होतो, आमच्या आईच्या डोक्यात दोघांचा पडला असता दिवसा लावले ज्या वेळेला. तर आमच्या आईला आम्ही बाजूला पळवली, त्यामध्ये पळायचो पळायचो, तुमच्या काही बापाचं आहे काही तर मराठा एकदम माहिती दगडी खाली. अहो मला आमच्या शेतीमध्ये आम्ही हे करतोय आणि तुम्ही आम्हाला परत दमदाटी करता, दादागिरी करता. हे काय सांगते बघ तिकडे जाऊन, आमच्याकडे यायचं नाही परत. मेले गेलं तर आम्ही चालू बरं, पण अशी आमच्या हाताखाली लय लोक मेल्यात. आम्ही त्यांना आम्ही बोललो, आपलं साईडला निघून गेलो. आईला घेतली आम्ही दुसरीकडे साईडला, बऱ्याच 1 किलोमीटरच्या तिकडे साईडला गेलो, तर यांचा स्फोटकाचा दणका चालूच होता. त्याच्यानंतर आमच्या ते दोन्ही तिन्ही माझ्या पोरगा एकटा, त्याच्या जीवाला धोका आहे. हे लोक आहे ना पोलीस लोक सुद्धा त्याच्यावरती काही कारवाई करत नाही. रामदास काकडे, किरण काकडे यांच्या हाताखाली समजीती लोक आहेत. पाकिटं देतात आणि जिथलं आपलं आम्हाला काय आहे ते फक्त हुडकवण्याकरता लगावली, जा तिकडं ये इकडं असं करतात. सर्कल तसाच, तलाठी तसाच, मामलेदार तसा, कलेक्टर बी तसाच. ही सगळी पाकिटं लोक मोठे मोठे घेतात. आज आमची जमीन पाहिलं तर डायरेक्ट पाण्याला लागली. ही 4-4 नोटीस आम्ही सर्कल तलाट्याला, मामलेदाराला आणि पोलीस चौकीला सकाळी सगळं देऊन आलो. यांनी कुणीही दखल त्याची माझी घेतलेली नाहीये. त्याच्याकरता सरकारने मला न्याय द्यावा. नसन हे आपला फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे, परत आपला चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना हीच माझी विनंती आहे. याच्यावरती जर तुम्हाला न्याय नसेल देता येत तर आम्ही आपला बाप दमाज आम्ही आला, बापाला असं कळलं असं याच्या गोष्टी केल्या. 12 तासामध्ये माझ्या वडील तर मेले. मी दवाखान्यामध्ये आणलं, बापाने डायरेक्ट त्याच्यावरती शॉट बापाला वाढला का ह्या लोकांनी असं असं करून कागदपत्राचा केल्या 8 आणे हिस्सा असताना आपला ह्या लोकांनी असा असा खेळ केला. तर बाप 12 तासामध्ये मेले. त्याच्यानंतर आई काय म्हणते, ते मेलेत ना, मी सुद्धा यांनी मला जर न्याय नाही दिला तर मी सुद्धा या डाकल्यामध्ये उडी टाकणार. त्या डाकल्यामध्ये तुम्ही जर गेलं बघायला ना, त्या जमिनीमध्ये नाव त्यांनी उद्घाटन केलेलं त्याशी आम्ही बाईक घेण्याकरता तिथे गेलो. आमच्या घरावर हल्ला केला, घरावरती असा हल्ला केला. माझ्या मुलाची विशेष बारीक, आता लग्न नवीन झाले, तो पोरगी 2 ते 3 महिन्याची पोरगी बारकी तिला, आणि ती एकटीच सोनबाई घरामध्ये. सोनबाई घरामध्ये असताना खिडकी फोडल्या, दरवाजा मोडले, ती मोठमोठ्याने पोरं ओरडत बसली आतमध्ये. आम्ही बाईक देत होतो इकडे खाणीवरती, ते मोठी खाण लावली त्या खाणीवरती. आणि असा विषय बघतो तर तिने म्हणले, बाबा 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 लवकर लवकर घरी या, घरावरती कुणीतरी हल्ला केलाय, कुणी दरवाजा मोडलं, कुणी खिडक्या मोडल्यात. म्हणून आम्ही पोराला म्हणलं जासा बाळा पटक्याने, म्हणून ते पोर दुसरं पोरग होतं, 2 जण घरी गेले. घरी गेले ते तिथून तेपर्यंत निघून गेले. आम्ही गेल्यानंतर पोलिसांकडे गेलो. पोलिसांकडे गेलो तर आमच्याकडे तो जेव्हा होता काय त्याचं तो आपला आमचं काय तुम्ही आता घेता ही बाईक, तो तिथला माणूस वाघमारे साहेब. आम्ही होतो तर वाघमारे साहेब सुद्धा आमच्या संघात आले. म्हणलं चला साहेब अशा याच्या गोष्टी घरी झाल्या आहेत. परत ही लोक काय म्हणते यांनी बाईक दिली म्हणून खोटं सांगतात काहीतरी, म्हणून आम्ही त्यांना संघ नेले. घरी गेलो, म्हणलं साहेब बघा तुमच्या या डोळ्याने काय असेल त्या गोष्टी. आम्ही तिथून निघालो, पोलीस चौकीला गेलो. पोलीस चौकीला केस घ्यायला गेलो तर पोलीस सांगतो तिकडे जा, तो म्हणतो इकडे नाही, तो साहेब नाही. यांचं रामदास काकडे, किरण काकडे
ह्या लोकांचा आणि आपला तो गायला ते रजनीत काकडे आणि एक युवराज काकडे असे 2-4-5 जण जे लोक आहेत यांच्या पुढे त्यांचं काही चालत नाही. ही ते पाकिटं देतात आणि डायरेक्ट गपगार होतात. गरिबाचा त्याच्यावरती विषय काही होत नाही. मग पोलीस तिथं आला, फक्त एक कॅमेरा उतारला, हे नाही म्हणतो असं झालं तसं झालं. आणि माझ्याकडे एक कागद घातला त्यांनी फक्त कंप्लेंट म्हणलं की अरे माझी कंप्लेंट घे. मला चल तिथं पोलीस चौकीला MIDC पोलीस चौकीला तळेगाव MIDC पोलीस चौकी आहे ना तिथं गेलो. तिथं गेले 9 उमरे तिथं बसून घेत ठेवला मला. तो पोलीस गेला तिकडं, हा पोलीस गेला इकडं, मी बसलो राहिली तिथं. अहो मला साहेब आहे काय भानगड त्याच्याकडे गेलो. मला साहेब अहो कंप्लेंट तरी आमची घ्या. काय जर कोणती गोष्ट जर घरी घडतं कुठं ना होईल. परत तिथं निघालो त्याच्याकडे गेलो. तो म्हणतो नाही नाही त्याच्याकडे जा. त्यांनी मला 1 तास बसून त्यांच्या कॅमेऱ्यापाशी ठेवला. मी 1 तास बसून राहिलो. ते म्हणले साहेब इथं नाही, तू ही केस घेता येणार आम्हाला नाही. मी शेवटी निघालो तर घरमुचे यांचा फोन आला मला. म्हणले सोनबाई घाबरली त्याला दवाखान्यात न्यायची. म्हणून तिथून मी परत निघालो, घरी गेलो. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी हल्ला. मी अलीकडे पोरगं बसलेलं होतं, मी तर तळेगावलाच होतो. हे पोरगं घरपुढं खाटावर बसलेलं होतं आणि त्या तिकल्या बाजूला हलवा केला. ते स्टोप ते बॅटऱ्या दाबल्या, दगडी मारल्या. ते पूर्ण तसं ते दुधाचं भोगलं होतं ते टाकून दिलं आणि पहिले घरामध्ये पळत सुटले. परत त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी गोष्ट असे 3 ते 4 हल्ले त्यांनी माझ्या घरावरती केले. आम्हाला तिथं कुणी सहाय्य होत नाहीये. नसन आम्हाला यांना कोणाला न्याय जात आहे. माझं सगळं कुटुंब आहे ना मंत्रालयात घेऊन जातो आणि राखेला होतो पिटून घेतो. आणि यांना म्हणावं तुम्ही आपली जमीन खा, तिकडं पाणी प्या, त्याच्यामध्ये पाणीच आहे. आणि ते बी पाणी कसं आहे पोटके लावलेलं घाण पाणी आहे. ते पिऊन आम्ही मरतो, आत्महत्या करतो. आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही राहिला. तुम्ही जर आम्हाला न्याय दिला तरी जेवढं तुमच्यापाशी आमची मागणी आहे. बरं ह्या लोकांचा वर राहते. हे लोक जे आहेत ना यांचा मोठ्या लोकांशी राहते. मोठ्या आज यांचा जो विषय घेतला यांना पाकिटे जर मिळतात या अर्थी आम्हाला गरीबाला कुणी न्याय देत नाही. तिथं तुम्ही कधी येऊन बघा. आम्ही आता 10 वेळाला मी हे 4-4 वेळाला घेऊन गेलो. 1 वेळाला नाही. पोलीस चौकीला 4-4 वेळाला नोटीस घेऊन गेलो. सर्कल तलाठी मामलेदार कलेक्टर काय असेल त्या लोकांना 4-4 वेळा घेऊन गेलो. त्यांनी आपल्याशी तोंड करायची आणि माझं नाही ऐकल्यावर घालायचं आपण निघून जायचं. आम्ही न्याय मागायचं कोणा हेच आमची सरकारपाशी मागणी आहे. आणि या पोलीस चौकीला यांना डायरेक्ट निलंबित करावं या लोकांना. ही अशी लोक नको आहे. ही गरिबाला जर सहाय्य करीत नसेल, मोठ्यांचं जर ताटाखाली मांदार होत असेल तर आम्हाला त्याचा उपयोग नाहीये. नसेल न्याय मिळत आम्ही तुम्हाला सांगितलं अशा गोष्टी करणार. राखेल होतून आपलं याच्या मंत्रालयामध्ये जाऊन आमची आत्महत्या करायची तयारी आहे. आता जगण्याका त्यांनी आम्हाला काही शेती ठेवली नाही. ज्वारी पिकत होते, भात पिकत होतं, 10-15 गुरांना घाणं ते घास बीस गवत कापताना ते पिकत होतं. यांनी तिथं काही ठेवलेलं नाही. आता फक्त पाणी. तुम्ही आता नाव सोडली तर त्याच्यामध्ये 10-20 जण अगदी आराममध्ये खेळत राहतील. मी कधी येऊन बघा सामने तर ह्या लोकांनी आमची कोणीही दखल घेतलेली नाही. माझ्या मुलाच्या माझ्या जीवाला धोका आहे याच्यापासून. काही झालं तर रामदास काकडे, किरण काकडे आणि रजनीत काकडे आणि तो काय तो युवराज काकडे यांच्यापासून धोका आहे. हे उद्या काही करतील यांचा हजारांनी हायवा करतात. माझ्या मुलावरती किंवा माझ्यावरती हायवा घातला तर जबाबदार ही 4 लोक त्यांना राहते. हीच आमची नम्रतेची विनंती तुम्हाला सांगण्याची.